लागल मामा, कम लागल मामा. हुशार झाले आज. वारला साहेब. तर निघालो आम्ही कामावर आता बाबा. जावं लागल सकाळ सकाळी. म्हणजे आमचं आरोग्य भवन मॅडमला तिथं जागा वगैरे करून दिलं. क्रिटिकल जागा होती पण काय करावं, पेशंट तपासायला जावंच लागेल. मी असल्यामुळं हे पोरं बघा कसलं, यांचा अवतार बघा कसलं करून फिरला ते. आज जेवणाची जागा बदललो, कारण जिथं जेवायला जात होतो तिथं रस्त्याचं काम असल्यामुळं ते रस्ता उकरून पार टाकलेत, खड्डा. मग इथं जागा बघितलो दुसरी आहे बसायला थंडगार सावली आहे, पण गाडी लावायला का नाही, कारण ह्या उन्हाळ्यात गाड्या भरपूर तापतात. लय अवघड झाले आता गाडी लावायची. गाडीच कुठं लावावं कळना ना गेली. इथं आणलो होतो मंदिरापाशी, इथं पण सावली नाही. निघालो वापस घेऊन. काय करावं, गाडी लावायला जागा नव्हती म्हणून उन्हात उभारायला वाटत होतं, पण कुठून कसं का असणार गाडीला सावलीत आणून उभाच केलो. मामा मुक्कामाचं जुगाड सोबत घेऊन फिरायला. बघल तिकडं जिथं जागा भेटेल तिथं झोपायचं काम. मुक्कामाचं सामान सोबत असं पाहिजे. बरे कशाला बांधावं, आपल्या गाडीमध्ये सीट आहे. मामाला कुठं त्या सीटवर झोपता येते म्हणून मामा पास घेऊन फिरायला. आज आहे रंगपंचमी. सगळेजण आम्हाला ओळखला ते कलर लावण्यासाठी, आणि आम्ही दोघं बसलो गाडी ठेवा. गाडी पूर्णपणे लॉक करून बसलेला आहे, अजिबात निघणार नाही इथून बाहेर. बाहेर गेल्यावर हे अवतार दिसलाले का, सगळं अवतार वाट लागून जाते. मग पोपट काय लय मोठं पोपट होते. आता जस्ट तर येऊन उभारला इथं हॉस्पिटलमध्ये.